चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारे चरित्र म्हणजे हे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारं या जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे। आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो रामकथा ही प्रत्येक माणसाच्या घरातली कथा आहे। आपल्याला रामायणामध्ये या दोन गोष्टीचा रोज उल्लेख करावा लागतो। आपल्या घरामध्ये धनसंपत्ती किती आहे त्याही पेक्षा घरामध्ये राहणारे माणसं किती एका विचाराचे हे महत्त्वाचे आहे। आणि म्हणून रामकथा ही एका संसार करणाऱ्या माणसाचीच कथा आहे, पण आदर्श प्रपंच, लांडी लबाडीचा प्रपंच नाही। आणि म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं, आपलं कुटुंब आदर्श असावं, आपला गाव आपला देश आदर्श असावा, त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी। आणि रामकथा ऐकून या मंडपमध्ये न ठेवता प्रत्येकाने ही घरी घेऊन जावी, अशी ही सुरस गोड पवित्र श्रीराम कथा। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभूची कृपा, संत भगवान बाबा, संत किसन बाबा, संत माऊली दादा, रासा माता, बजरंग बलीची कृपा आणि सर्वांच्या माध्यमातून या रामकथेचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण भारत भ्रमण यात्रा, चार धामावरचं तीर्थ, आपल्या या पवित्र भूमीमध्ये सर्व देव देवितांना त्याचा राज्याभिषेक करून देवाची बोळवण, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, याचा अर्थ माऊंद तो जल्लोष म्हणून या ठिकाणी या रामायणाचं नियोजन आहे। आदरणीय अशोकांना करांडे, बाबासाहेबांना करांडे, हनुमंत आप्पा दराडे, महादेव अण्णा दराडे, बळीराम भाऊ दराडे, लक्ष्मण भाऊ चोले, अजून रामकवर जीजी, द्रौपदी आका, महादेव दगडू चोले, कोण राहिलं बाबा अजून, आमचे बंधू येडूनाना चोले, आमचे काका राजे भाऊ सोनाजी चोले, आदरणीय तुकाराम गुरुजी, अशा 12-13 जोड्याच्या माध्यमातून खूप मोठ्या आनंदामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेले। पाहता पाहता आपल्या रामायणाचे 5 दिवस होतात। आज काल आपल्या रामायणामध्ये रामाच्या हातातून धनुष्य तुटलं आणि सीता मातेने रामाच्या गळ्यामध्ये हार घातला। पहिला मुद्दा आहे आपल्या समोर, बसा। नीट बसा, नाही ते इकडे खाली बसा, नीट मांडी घालून बसा। आणि समोर बसलेल्या माणसाला माझी विनंती, अशोकांना तुम्ही कुणी असो, कथा सांगणाऱ्या माणसाकडे पाहावं लागतं। समोरच्या माणसाची नजर डळमळली, कथा खड्ड्यात गेली, हे लक्षात ठेवा। समोरच्या माणसावर जिम्मेदारी असते। काय बोलतो मी, रामप्रभूच्या हातातून धनुष्य तुटलं आणि सीतामाईने रामाच्या गळ्यामध्ये हार घातला। पहिला प्रश्न आहे बाबा की सीतामाईने रामाच्या गळ्यामध्ये जो हार घातला त्या हारामध्ये कोण्या झाडाचे फुलं होते? मोहाच्या झाडाचे फुलं होते। मोहाच्या झाडाचे फुलं, त्याचा हार का सीतामाईने गुंफला असावा?
इतर झाडाचे फळं काही सापडत नव्हते का? हे भावार्थ रामायण तुमच्याकडे नाही म्हणून लक्ष देत जा म्हणतो. इतर झाडाचे फुलं सापडत नव्हते का? मोहाच्या झाडाचे फुलं लग्नाच्या प्रसंगी त्याचा हार का? सचिनानो, मोहाच्या झाडाच्या फुलामध्ये मोहून टाकण्याची क्षमता आहे असं सांगितलं जातंय की मोहाच्या झाडाचे फुलं जर रात्री पाण्यात भिजू घातले आणि ते सकाळी बैलाला चारले तर बैल सुद्धा पागल होतो. कोणता बैल? नाही कळलं अजून संपत मामा तुम्हाला. मोहाच्या झाडाच्या फुलाची दारू निघती. कोणता बैल कळाला नाही का अजून? मग मोहाच्या झाडाचे फुलं का वापरले हारात? मोहाच्या झाडाच्या फुलामध्ये मोहून टाकण्याची क्षमता आहे. त्या कृतीमधून सीतामाईने रामाला शिकवण दिली. भगवान, भविष्य काल में मेरे लिए पागल हो जाना लेकिन मुझे कभी बोलना नहीं. हे त्याचं उत्तर आहे. सज्जनानो, रामप्रभूच्या हातातून धनुष्य तुटलं. रामायण चालू आहे. रामप्रभूच्या हातातून धनुष्य तुटलं आणि त्याचा आवाज संपूर्ण पृथ्वी तलावर पसरला. कडकड 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 कडकड. तिही अवसर सुनी शिवधनु भंगा आय उमृगकुल कमल पतंगा. तिही अवसर सुनी शिवधनु भंगा आयु रघुकुल कमल पतंगा. जय सिया राम, बोल जय सिया राम. तबला वाढवा, तबला. बोल जय सिया राम. सीता स्वयंवराच्या प्रसंगी रामाच्या हातातून जे धनुष्य तुटलं त्या धनुष्याचा आवाज संपूर्ण पृथ्वी तलावर पसरला. कडकड 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 कडकड. तो आवाज जंगलामध्ये परशुरामाने ऐकला आणि 21 वेळेस ही पृथ्वी निक्षत्रिय करणारे परशुरामजी जंगलामधून धावत सुटले. इकडे लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. तुम्ही या लोकांकडे पाहायचं असलं तर सांगू कुणाला? धनुष्य तुटल्याला आवाज जंगलामध्ये परशुरामाने ऐकला आणि परशुरामजी गरम होऊन निघाले. तुम्हाला इथून दिसतील परशुरामजी. परशुरामाच्या डोक्यावर जटाचा भारा होता. परशुरामाचे डोळे आग ओकत होते. परशुरामाचे बाहू बैलाच्या खांद्यासारखे होते. परशुरामजी वाघाचं कातड परिधान केलेलं होतं आणि मिथिला नगरीच्या जी दिशेने झाप 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 आणि जनक राजाच्या महालामध्ये येऊन धनुष्याचे 2 तुकडे पाहिले. सीतामाईच्या बापाला धमकी दिली. ए मूढजनक, कोणाच्या हातातून धनुष्य तुटलं? ज्याच्या हातातून धनुष्य तुटला असेल त्याला समाजातून माझ्या स्वाध्यान कर, नाही तर सर्वांची हत्या करून टाकील. कोणाच्या हातातून धनुष्य तुटलं? सीतामाईच्या बापाला परशुरामाने धमकी दिली. त्यावेळेला सीतामाईचा बाप असा खाली मान घालून उभा राहतो. कारण परशुरामानं सांगितलं होतं, जनक, जोपर्यंत 21 वेळेस ही पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम जगात जिवंत आहे तोपर्यंत माझ्या पश्चात क्षत्रिय संमेलन ठेवू नको. माझ्या पश्चात क्षत्रिय संमेलन ठेवलंस? कोणाच्या हातातून धनुष्य तुटला? कोण आहे तो मूर्ख? आता रामाच्या हातातून धनुष्य तुटलाय हे राजा जनक परशुरामाला कसे सांगतील?
कारण भांडण लागल. शहाणा माणूस पेटवा पिटवीचं काम नाही कधी करत, आणि जो पेटवा पिटवीचं काम करतो त्याला शहाणं कधी म्हणू नये. लय लांबीत बसायला वेळ नाही आपल्याला. बसा. कोणाच्या हातातून धनुष्य तुटला? जनक राजाने मान खाली घातली, पण हे रामाच्या लक्षात आले की माझा सासरा माझं नाव कसा सांगल. म्हणून स्वतः राम गेले आणि परशुरामाच्या समोर जाऊन हात जोडले. बाबा, धनुष्य तोडणारा कुणीतरी तुमचा सेवक असावा. महाराज, काय नम्रता आहे होई. या रामायणातलं बाकीचं काही नाही कळलं तर एवढं तरी माणसाने शिकून जावं. जगाचा बाप परशुरामाच्या समोर उभं राहून नम्रता केवढी आहे. बाबा, धनुष्य तोडणारा कुणीतरी तुमचा एखादा सेवक असावा. परशुरामजी गरम झाले. सेवकाने सेवा करत राहावी, आगाव काम कधी करू नये. सेवकाने धनुष्य तोडणारा या जगातला माझा कठ्ठर दुश्मन आहे. कुणी तोडला हा धनुष्य? ते विश्वामित्राच्या जवळ लक्ष्मणजी बसले होते. त्यांना हे खपलं नाही. परशुरामाला आपल्या विश्वामित्राला लक्ष्मणजी म्हणले, बाबा, माझे रामदादा किती सीधे साधे, आणि हे फारशा खुराडीवालं म्हातारं मागापासून गरम होतंय, तिथं मी पाहिजे होतो बाबा. आता त्या बी दाढीवाल्याला तेच पाहिजे होतं, कारण त्या दाढीवाल्याचं आणि ह्या कुऱ्हाडीवाल्याचं 7 पिढ्यापासून तिरपट. विश्वामित्र म्हणले, जाव लखन. आणि मग लक्ष्मणजी जे आले ते आगीत राखेल वाचायचं काम केलं. आता आगीत राखेल वाचल्यावर आग इजती का डबल भडकती? ठेवा ठेवा, नुसतं ठेवा ते इथं. तिला ऐकू येत नाही. तर एक हुबल आहे का? लक्ष्मणजी गेले आणि आगीत राखेल वाचायचं काम केलं. म्हणजे काय केलं बाबा? राम लगेच फटकन बाजूला सरकले. लक्ष्मणजी म्हणले, बाबा, या धनुष्याच्या बाबतीत बोलता का तुम्ही? ऐसे कही कमठे हमने तो बचपन में तोड डाले. आता ह्याच्यातले 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, बचपन आणि कमठा. कमठा कशाला म्हणते? अरे बाद झालं ना. आणलाय तिने आंबा बी महाराजाला खायला आणलाय. राहू ऐकू येत नाही कुसुमाकाला. ऐसे कही कमठे हमने तो बचपन में तोड डाले. इकडे लक्ष द्या. त्याच्यातले 2 शब्द महत्वाचे आहेत, कमठा आणि बचपन. कमठा कशाला म्हणते? काही काड्याचे लोक बांबूच्या चिवट्याचं धनुष्यबाण करून बाजारात विकायला आणतात बालदादा, आणि पोराचा बाप 5 रुपयाला खिळणी म्हणून घरी आणतो, त्याला म्हणतात कमठा. हे 10,000 पैलवानांनी ओढीत आणलेलं धनुष्य लक्ष्मण, याला कमठा म्हणतो. आणि बचपन, आता 14 वर्षाचा लक्ष्मण आहे, होट पिळला तर दूध निघन, आता बच्चाच आहे तो. आणि अजून कोणतं बचपन? ऐसे कही कमठे हमने तो बचपन में तोड डाले. आता परशुरामाला काय गुदगुल्या झाल्या असतील का महाराज? परशुरामजी म्हणले, किसका बच्चा आहे? अपने माँ की गोद खाली करना चाहता है. कुणाचं पोरग आहे? मगापासून चुरचुर बोलतय. किसका बच्चा आहे? धनुष्य साधारण आहे, या धनुष्याला कमठा म्हणतो. लक्ष्मीजी म्हणले, बाबा वरडाय काय झालं तुम्हाला? धनुष्य साधारण नाही हे जसं कळतं, तसं धनुष्य उचलणार साधारण नसावा हे का नाही कळत तुम्हाला? डबल म्हातारं गरम झालं. आणि आता ते परशुरामजी फरशी कुऱ्हाडवर करतात आणि कुऱ्हाडी सोबत बोलत ते म्हातारं. परशुरामजी, ए परशु, ए बच्चे के गर्दन पे क्यों नहीं पड़ता? लक्ष्मणजी म्हणले, बाबा, तुमच्या फारशा कुऱ्हाडीची आमची ओळख आहे, फक्त तुमचा आमचा परिचय नाही.
आत्ता मात्र लक्ष्मणजी परशुरामाला निर्वाणीच्या शब्दात बोलतात. इकडं लक्ष द्या बाबा, आम्ही क्षत्रियाचे राजकुमार आहोत आणि आमचा धर्म आहे शस्त्र इकडे पुढं बघ नाही तर मागं बस, पुढं बघ नाही तर मागं बस, तिकडं बघू नको, सरक माग सरक, इकडं बघ नाही तर मागं बसवीन बघ. बाबा, आमचा धर्म आहे, आम्ही क्षत्रियाचे राजकुमार आहोत. शस्त्र जर रस्त्यावर पाहिलं तर त्याला स्पर्श केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाहीत. आणि दुसरा आमचा धर्म आहे बाबा, ज्याच्या कपाळाला अष्टगंधन गळ्यात माळ जाणवा असेल त्याचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. बाबा, तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी मागे सरकतंय, वेळ गेलेली नाही परशुरामजी. कपाळाचा गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवा आणि तुळशीची माळ तोडून टाका आणि नंतर दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. इथे एक महत्वाचा पॉइंट आहे बरं का, हा पॉइंट सोडून पुढे जायचं नाही आपल्याला. आईचं दूध आठवण करायची काय गरज होती तिथं? महाराज, जो माणूस आईचं दूध विसरतो तो हरामखोर माणूस आहे. तुम्हाला माहित आहे ताकद त्याची काय आहे ती? आदरणीय महादेव महाराज राऊत यांनी आपल्या मठावर कीर्तनामध्ये उल्लेख केला होता, जगातलं ओरिजिनल कॅल्शियम जर कोणतं असेल तर ते आईचं दूध आहे. ओरिजिनल कॅल्शियम. तुम्हाला बंगला बांधायचा ठरला तर लोखंडाचं स्टील लागतंय. माणसाचा बंगला करायला त्याच्या शरीरातलं जे स्टील आहे, हाड आहे, हाड त्या आईच्या दुधाने तयार होत आहे. आणि त्याची ताकद पहा किती मोठी आहे. संपत मामा 60 वर्षाचा, 70 वर्षाचा, 80 वर्षाचा माणूस झाला, 100 वर्षाचा मेला की नदीच्या काठावर आपण 5 क्विंटल सरपानामध्ये जाळून टाकतो त्याला. त्या सरपानामध्ये लोखंड ठेवा, संध्याकाळी लोखंडाचं सुद्धा पाणी होत आहे. पण दुसऱ्या दिवशी राग भरायला जातोय आपण, इमानदारीने सांगा, हाड जळतं का महाराज? काय ताकद असेल त्या हाडाची? लोखंड त्याचं पाणी होतंय पण हाड जळत नाही. कधीतरी शहाण्या माणसानं कधी डोकं लावलं का की आईचं हाड का जळत नसल? त्याचं जगामध्ये एकच उत्तर आहे की त्या आईच्या ओरिजिनल दुधानं तयार झालेली वस्तू आहे. अग्नीसारखी जगातली महापावर सुद्धा त्या दुधाला घाबरती, आणि जो त्या दुधाला विसरतो तो हरामी माणूस आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, माता पिता को कोई नहीं माने, इतने को बहुमान, माता पिता को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, इतने को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, औरत को बहुमान। आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया,
बैमान दुनिया आई रे हो, आई रे बैमान दुनिया आई रे। माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान। आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे। महाबदमाशपणा करणारा जो माणूस आहे, जास्त लांडी लबाडी करणारा जो माणूस आहे, त्याला गावाच्या यशीमध्ये किंमत आहे. इमानदारीने जगणाऱ्या माणसाला नालायक लोक दोष लावतात. दोष. मराठी कळती की नाही तुम्हाला मराठी? पहावो कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे, ऐसे अधर्माचे बळ. अधर्माने वागणाऱ्या माणसाला किंमत आहे. आपला विषय आहे, एखादा माणूस या गावामध्ये रस्ता चुकून जर जगत असेल, लक्षात ठेवा, तर समजावं त्यानं त्याच्या आईचं दूध बदनाम केलंय. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. एखादा माणूस गावाच्या येशीमध्ये पत्ते खेळत असेल, त्याने त्याच्या आईचं दूध बदनाम केलंय. एखादा माणूस दारूची बाटली जाऊन थोबाडाला लावित असेल, त्याने त्याच्या आईचं दूध बदनाम केलंय. लक्षात ठेवा. जननी जने तो भक्त जने दाता या शूर. ती बाई वांज राहिलेली परवडली होती, तिच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही तिला जिवंतपणी मारले, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून रामायणाला काही चगळून खाऊ नका. हे येड्या माणसाला सुद्धा सीतारामाची कोण होती हे माहित आहे. हे शिकवायची काही या गुरुजी बजा. पण आईचं दूध कधी विसरू नका. ज्या काळामध्ये महाराज फांजीची भाजी आणि बरबड्याच्या भाकरी खाल्ल्या आणि हे जग तुम्हाला दाखवलं. एक लुगड्यावर या खडकीतली बाई मिली, एक लुगड्यावर. आजकाल नांदायला आलेल्या बायांनी विसरायचं नाहीये आणि लय दिमाकात जीवन नाही जगायचं. माझ्या डोळ्यानं पाहिले, माझ्या डोळ्यानं. जरा कान उघडे करून ऐका. ह्या नवीन नवीन नांदायला आलेल्या बाया खडकीतल्या, ऐका जरा कान उघडे करून. नदीला जायची बाई आणि अर्ध लुगडं फिरून खडकावर ठेवायची आणि अर्ध्या लुगड्यावर पाण्यात जाऊन बुडायची आणि खडकावरचं कोरडणी असायची, अंगावरचं पुन्हा फेडायचं, ते ओलं खांद्यावर टाकून घरी यायचं. हे दिवस या गावात भोगलेलेत बायांनी. म्हणून ते दिवस विसरता कामा नये. आठवतंय महाराज, दिवाळीचा सण 5 वर्ष माझ्या घरात नाही साजरा झाला. माझी बहीण वारली, आमच्या गंगाबाई, किसन महाराजाची आई. पिंड पाडायला गव्हाचं पीठ नाही माझ्या घरात मिळालं. म्हणून हे दिवस कधी विसरू नका. 6 महिने ऊस तोडला. हे बळीभाऊ बसलेत माझ्या समोर, मला चांगलं आठवतंय. कोठरबनच्या मुकदमा संघ निस्त्या बन्यालावर गेला होता माणूस, निस्त्या बन्यालावर. आणि त्या लेंडीपासून आबाई रडत आली घरी वापस. माझं एकुलतं एक लेकरू ऊस तोडायला गेलंय म्हणून. कविकाराची कविता, एका कविकाराची. हे हरे हंबरुनी वासराले, चाटती जवा गाय, तवा मले गाईमध्ये
दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तहाना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामधी पाणी टाकून मले पाजित जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कान्या काट्याव्याचा याला माय जाई राणी, पायात नशे वाहन तिच्या फिरआन वाणी. काट्या कुट्यालाही तिच मानत नशे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय हरे हंबरुनी. बोलता बोलता एकदा तिच्या डोळाल पाणी, सांग म्हणे राजा तुझी कव्हा दिसल राणी. भरल्या डोळ्या पाहिन म्हणलं दुधावरची साय, तवा मले साई मध्ये दिसती माझी माय. हरे हंबरुनी वासराले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय. म्हणून माणसाने सर्व विसरलं तर चालेल, पण आपल्या आईचं दूध कधी विसरू नये महाराज. आठवा त्यात सगळ्या गोष्टी. मला भरपूर लोकांचा काळ करतो. बालूदादा, गरिबी भोगण्यासाठी किती वर्षे तुम्ही दिवस काढले, है का नाही? किती परिस्थिती नाजूक महाराज. आमचे रामनाथ आबा, बाप्पा लक्ष्मण भाऊ दत्ता महाराज बसले तिथं. किती परिस्थिती खराब काढली महाराज. आज आनंदाचे दिवस आहेत, पण ते जुने दिवस विसरता कामा नाही ना. त्या बरगडाला राहत होतात तुम्ही, आणि मी किराणा दुकान चालवत होतो. कलाताई यायची सामाईन न्यायला. काय कठीण दिवस महाराज. इळी उपाशी लेकर मरत होते. हो, म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कोणत्याही माणसाने या रामायणामध्ये गरिबीतले दिवस विसरता कामा नये. गरिबीतला दिवस जर तुम्ही नाही विसरलात तर आज उठणार नाही, मातणार नाही, एवढं लक्षात ठेवा. 1.5 पैसा आला की आज गावात आधार चलतो माणूस. 1.5 पैसा आला की. पण हे काही कामाचं नसते. खंडी खा पण मांडी आड करून खा. बाबा, कपाळाचा गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवं तोडून टाका, नंतर दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. हे प्रकरण जास्त बिघडलं. हे रामप्रभूच्या लक्षात आलं. पटकन गेले, लक्ष्मणाला बाजूला ढकललं आणि परशुरामाच्या समोर जाऊन छातीवरचं हे उपारणं बाजूला केलं रामाने. कारण देवाच्या छातीवर भृगु ब्राह्मणाच्या लाथेचं चिन्ह होतं. त्या कृतीमधून रामाने परशुरामाला शिकवण दिली, बाबा तुमच्यासारख्या ब्राह्मणाच्या लाथा खाण्यासाठी हे जीवन आहे, तुम्हाला मारण्यासाठी नाही. आणि मग देवाच्या छातीवर भृगु ब्राह्मणाच्या लाथेचं चिन्ह पाहिलं. गदगद झाले परशुरामजी आणि गुडघे टेकून रामप्रभूच्या चरणावर नतमस्तक झाले. रामाने आशीर्वाद दिला आणि डबल तपश्चर्या करण्यासाठी परशुरामजी जंगलामध्ये निघून जातात. रात्री होते, संध्याकाळ होते आणि 2 दाढीवाले ऋषी एकत्र येतात. शतानंद गुरुदेव आणि विश्वामित्र गुरुदेव. अंजनक राजे, दशरथ राजाला पत्र लिहिलं जात आहे आणि 2 सेवकाच्या हस्ते ते पत्र अयोध्येला पाठवलं जातं. दशरथ राजे सिंहासनावर बसून होते आणि त्यांना कळालं की एक मिथिला नगरीहून 2 सेवक आलेले. अरे बाई, आदरपूर्वक उशे ले आओ.
आदरपूर्वक मिथिला नगरीचे सेवक मध्ये आणले. दशरथ राजाने विचारलं, कहाँ के हो भाई? मिथिला नरेश राजा जनकाचे सेवक. किस लिए आए? कशासाठी आले? रामाचं पत्र काढलं आणि राजा दशरथाला दिलं. पत्राला पुत्र समजून ती चिठ्ठी हृदयाला लावली आणि खाली मान घालून अयोध्येचा सम्राट ढसा ढसा रडला. राजा दशरथ. बापाचं प्रेम पोटच्या लेकरावर किती असतं हेही रामायण शिकवतं. एक चिठ्ठी छातीला लावून जन्मदाता बाप रडतो. हे अयोध्या नगरीत भरत शत्रुघ्नाला कळालं. कैकेयी, कौशल्या, सुमित्रा, सुमंत प्रधान सगळी मंडळी धावत आली महाराज. आणि आल्याबरोबर भरतानी बापाच्या हातातली ती चिठ्ठी हिसकावून घेतली. बाबा, कशाची चिठ्ठी आहे? भरत, रामाचं पत्र आहे. आणि मग ती चिठ्ठी डोक्यावर ठेवून त्या दरबारामध्ये थै 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 नाचले भरतजी. त्या दिवशी भरताच्या रक्तामध्ये बंधू प्रेम ओपन होत आहे. चिठ्ठी उघडली भरतानी, वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीमध्ये 5 मुद्दे लिहिले होते. आता या काळामध्ये ते पत्र कशाला म्हणतात हेच कळणं अवघड आहे. कारण पत्रातलं प्रेम मोबाईलनं खाऊन टाकलं. नाही तर जुना काळ आठवा तुम्ही. सकाळी 8 वाजता पोस्टमॅन दारात यायचा. अंगणात स्वयंपाक करणारी बाई, नानी तुमच्या बाळूचं पत्र आलंय. तशीच काटवट ढकलायची. मळालेल्या पिठाचा हात लुगड्याला पुसायचा आणि त्या बाईला वाटायचं पोस्टमॅन काय माझ्या दारात देवच आला. गुडघे टेकायचे आणि पोस्टमॅनचं दर्शन घ्यायचं बाईनं. नानी तुमच्या मुलाचं पत्र आहे. गाठी गाठीचं धोतर नेसलेला बाप गल्लीमध्ये फिरून पत्र वाचणाऱ्या मुलाला शोधून आणायचा. एका उंबरट्यावर आई, एका उंबरट्यावर बाप. आणि ते पत्र गल्लीतल्या मुलानं उघडायचं आणि त्या पत्रामध्ये पहिली ओळ लिहिलेली असायची, तीर्थरूप आई वडिलांच्या चरणी बाळासाहेबाचा साष्टांग दंडवत. एवढं वाक्य ऐकलं की थरथर कापायचे मायबाप, पण ढसा ढसा रडायची. पुढं तो मुलगा लिहितो, बाबा तुमच्या आशीर्वादाने खूप छान नोकरी लागली. आता रोजानं लोकांच्या इथं जाऊ नका. आई चांगली पगार मिळते, मी मनी ऑर्डर पाठवीन. आता लोकांच्या इथं मजुरी करू नको. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की माझे आई वडील सुखामध्ये असावेत. आपला बाळासाहेब. कुठे गेलं हे प्रेम? हे प्रेम मोबाईलनं खाऊन टाकलं. त्या प्रमोद महाजननं धारूरच्या भाषणामध्ये शब्द वापरला होता की भिकाऱ्याकडे सुद्धा मोबाईल राहील. हरेक माणसाकडे मोबाईल राहील. त्या मोबाईलला काही चव राहिली नाही. आणि मोबाईलनं बरेच कार्यक्रम वाईट सुद्धा केले. चांगला तेवढाच आहे मोबाईल आणि वाईट तेवढाच आहे. अशी मोबाईलची गोष्ट आहे. तुम्हाला सांगू मी, आपल्याला वाटतंय की सुधारणा झाली समाजामध्ये, पण सुधारणा नाही, 40% रिवर्स आहे समाज. जेवढे भोग वाढले तेवढे रोग वाढले. 100 वर्षाला मरणारा माणूस 60 वर्ष संपल्यावर मरतोय. याचा अर्थ भोग वाढले म्हणून रोग वाढले. पहाटे 4ला उठून 2 पायल्या 4 पायल्या दळण दळणारी बाई, तिला बीपी शुगर होत होती का? आता बीपी शहर सिटीचं तर इतकं वाईट आहे महाराज. बाई खाती आणि झोपती. झोपेतून कणतच उठती आणि उठती ती पिशवी घेऊन हॉस्पिटल म्हणते. कुठं आहे मी? हॉस्पिटल. 7-8 रोज तिला कापूस आणायला पाहिजे. तिला दवाखान्यात जायची गरज नाही आणि काहीच करायची गरज नाही.
आणि तिथं बसल्या बसल्या रिकामी माणसं पुन्हा आगाव गप्पा मारते, बिनकामी लोक. असो, पत्रातलं प्रेम मोबाईलनं खाऊन टाकलं. भारताने पत्र वाचायला सुरुवात केलंय. ऐकायला राजा दशरथ, सुमित्रा, कैकेयी आणि कौशल्या, संपूर्ण अयोध्या. त्या पत्रामध्ये 5 मुद्दे लिहिलेले होते. वयाच्या 15व्या वर्षामध्ये रामाने काय क्रांती केली त्याचे 5 मुद्दे लिहिले होते. नंबर 1, रामाने अयोध्या सोडली, ताटिका नावाची राक्षसीन मारून टाकली. नंबर 2, मारीच नावाचा राक्षस 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला, सुबाऊ जागेवर मारला. नंबर 3, एका दगडातून बाई प्रगट केली, अहिल्या उद्धार. नंबर 4, 10,000 पैलवानांनी ओढीत आणलेलं धनुष्य रामाने स्पर्श केल्याबरोबर तुटलं. नंबर 5, 21 वेळेस पृथ्वीने क्षत्रिय करणारा परशुराम गदगद करून जंगलात पाठवला. 5 मुद्दे. बापरे, 15व्या वर्षामध्ये माझ्या रामाने एवढी क्रांती केली. खाली मान घालून दशरथ राजे डोळे पुशीत होते. एवढा आनंद मात नव्हता. जनक राजानं खाली लिहिलं होतं की रामाच्या लग्नासाठी वऱ्हाड घेऊन मिथिला नगरीला या. आणि मग राजा दशरथाने दौंडी पिटवली. ऐका हो ऐका, घराघरातील सर्व भाविकांनी मिथिला नगरीला लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाडामध्ये सामील व्हावं. हत्ती सजवले, उंट सजवले, घोडं सजवले, पालक्या सजवल्या आणि सगळा समाज मिथिला नगरीला वऱ्हाडामध्ये सामील झाला. त्यावेळेला एक पॉइंट रामायणामध्ये सांगितला जातो. माझ्याकडे लक्ष द्या, महिला मंडळीसाठी तो पॉइंट आहे. वऱ्हाड घेऊन दशरथ राजे निघाले. त्यावेळेला कौशल्या माता महालाच्या बाहेर आली आणि आपल्या मालकाला सांगितलं, पतिदेव, रघुकुलाचा नियम आहे, नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. लवकर माझ्या रामाला आणा. किती वर्ष झालं माझ्या बाळाची भेट नाही. नाही तर मी आले असते, पण रघुकुलाचा नियम आहे, नवरदेवाकडची बाई लग्नात चालत नाही. आता आपल्या साखरपुड्याला बाया कुठं असतात? साखरपुड्याला बाया कुठं असतात आपल्या? पहाडावनी माणसं महाराज बाजूला बसलेले बर का. आणि काय बायाचा थाट, कवडीची अक्कल नाही बाई ती कारभाराला साखरपुड्या. आणि बैल बाजून, बैलच म्हणतो, गडी बाजून गडी. काय तमाशा केला अण्णा ह्यो लोकांनी. हा, रामायणामध्ये वर्णन आहे, नवरदेवाकडची महिला चालत नाही लग्नामध्ये. ए चष्म्यावाले मावशे, आता बाया कुठं असत्यात? ह्यांच्याकडे लग्न होत नाहीत का काय बाबा? काय दिमाग बायाचा. ते बी बामन स्टेजून म्हणतो, 5 जणी वाट्या भरायला या, वाट्या भरायला 5 जणी या. बामन त्रिमक बामनाचं बरं आहे. तुम्ही काही म्हणा, मी तिरमक बामनालाच मानतो. एक दिवशी खंडोबाच्या वाडीची म्हातारी आपल्या मठावर महादेवाचा अभिषेक करायला आली. गावातून धुंडून धुंडून बामन बळच आणला मठावर. खंडोबाच्या वाडीची म्हातारी ती मधी मधी मठावर राहिली नव्हती का? बामन म्हातारी खाली गेले महादेवाची. ते आता अभिषेकाला सुरुवात केली. बामनानं मंत्र म्हणावातनं त्यानं काढला आडकी तान सुपारी. बर का, कर 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 सुपारी चालू केली. सुपारी कातरली की टाकायचं तोंडात. म्हातारीला काय म्हणायचा, टाक दही.
सुपारी कातरायचा खायचा आणि म्हणायचा ते तूप टाकण्याची सुपारी कातरली की खायचा. खारीक सुपारी ठेव म्हणला तिथं, सुपारी कातरली की खायचा. 51 रुपये ठेव म्हणला तिथं आणि निघ म्हणला, झाला अभिषेक. मला आज वरी आल्याबरोबर मला म्हणला उधो कपडे काढतो असं ते तो असं ते नारायण घालायचं आहे मला. नाही नाही तुम्ही काही म्हणा, मला तरी मग बामन परवडतो. त्यानं ह्या माऊन देवाल्याचा कार्यक्रम केलता त्यानं, ते डोक्यात आलं माझ्या. नाही तर येणाऱ्या कोट्यावर गेलता ते मला असता चल म्हणला असता एवढं उठ तोरण बांध. पद्मा उठ, पद्मा उठ, तांब्याला हळद कुंकू गोळस. आमच्या काकाला म्हणला असता राजा उठ, आंब्याचे पाना. बाबनाचं काम. आणि आज दिवसभर बामन माझ्या संग आहे. मी लय भाग्यवान माणूस आहे. इकडं ऐका, वऱ्हाड मिथुला नगरीच्या सीमेवर गेलं. त्या काळामध्ये लग्नामध्ये भेट शिवावर व्हायची. थोडासा आवाज कमी करा बा. दशरथ राजाचं वऱ्हाड आलंय हे सीतामाईच्या बापाला कळालं आणि चतुरंगिनी सेना घेऊन सीमेवर आले. चतुरंगिनी सेना म्हणजे लयझम पार्टी, बँड पार्टी, भजन पार्टी, झेंड्यावाले, हांड्यावाले, अनेक प्रकारचे वाद्य वाजवणारे. आणि महाराज सीमेवर आल्याच्या नंतर गुडघे टिकून राजा दशरथाचं दर्शन घेण्यासाठी धरणीवर जनक राजानं अंग झोकलं. पण कर्कन वाकले दशरथ राजे आणि सीतामाईच्या बापाला उचलून कवटाळ्यात धरलं. जनक राजे म्हणले, महाराज एका गरीब मुलीचा बाप आहे, महाराज मला पदरात घ्या. काय वाक्य वापरले रामायणात महाराज. त्या ठिकाणी दशरथ राजे म्हणले, जनका मुलीचा बाप आहेस तू, कन्या दान करणारा महात्मा आहेस, एवढा लहान का होतो? अरे राजा जनका, कन्या दान करणारा मुलीचा बाप या जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे आणि मुलाचा बाप तुझ्या दारावरचा भिकारी आहे. भिकारी काय नम्रता आहे महाराज. सीतामाईचा बाप म्हणतो मला पदरात घ्या आणि रामाचा बाप म्हणतो एवढा लहान का होतो? आणि इथे लिहून ठेवलंय, जो दान देतो त्याला स्थान वरचं असतंय आणि घेतो त्याचा दर्जा खालचा असतो. मेघाची श्रीमंती समुद्राच्या श्रीमंतीपेक्षा कमी आहे, मेघाची श्रीमंती. पण शेतकऱ्याला देण्याचं काम करतोय म्हणून मेघराजा वर आहे, परोपकाराचं काम करतो. आणि घेण्याचं काम समुद्र करतो म्हणून जगाच्या खाली आहे. उल्लेख केलाय गोस्वामी तुळशीजीने. कन्यादान करणारा महात्मा तो. वाजवीत गाजवीत राजा दशरथाचं वऱ्हाड संध्याकाळी जनक नगरीमध्ये महाल राहण्यासाठी दिले. महाल. आणि रात्रीच्या वेळेला 3 दाढीवाले ऋषी एकत्र आले, शतानंद, विश्वामित्र आणि वशिष्ठ. का हो म्हणले? दशरथ राजाला मुलं किती?
म्हणले 4. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. जनक राजाला मुली किती? म्हणले 4. आता खरं वास्तविक पाहिलं तर इकडं लक्ष द्या. जनक राजाला एकच मुलगी आहे. जनक राजाचे बंधू कुशकेतू त्याच्या 2 मुली आहेत, श्रुतकीर्ती आणि मांडवी. आणि सीता जमिनीत सापडली. एक काम करा म्हणले, या 4 मुली 4 मुलांना देऊन टाका. 4ही मुली 4 मुलांना देऊ केल्या. आणि नंतर तिच्या आईवडिलांना त्यांच्या आईवडिलांना कळवलं आणि 4ही मुलांच्या सोबत 4ही मुलीचे लग्न लावायचे ठरले. आंतरपाठमध्ये धरला, पण त्यावेळेला एक रुसलं महाराज. लग्नामध्ये ही जुन्या काळापासून रुसाफुगी चालू आहे. आता रुसत नाहीत नवरा नवरी, पण जुन्या काळात रुसायची. मी विनोदानं सांगत असतो आणि आज सांगायची गरज आहे, कारण माझा करवाला आला इथं. मला दुसरं काय करवाला आला इथं. आणि खोटं नाही, काही खोटं नाही. खोटं एक शब्द बोलत नाही मी. वडमावली दैपळ माझी सासरवाडी. आणि रुसायची जागा पारावर. नवरदेव होऊन गेलो पारावर मी. आता मी स्वप्नात सुद्धा हसणार माणूस, पण नवनाथ भाऊन मला चिमटा घेतला पारावर. करवाला माझा मला म्हणला, ए उद्या रुसणे. आता झोपीत हसणार माणूस रुसू कसा? रुसायला थोबाड फुगवावं लागतंय, वाकडे तिकडे आट्या पाडावं लागतात. बरं मी म्हणलं ठीक आहे रुसतो. म्हणलं रुसलं तर काय होईल? तो म्हणला, तुला घडी नाही तो रिडू देते. घडी नाही तर रिडू. रुसलो न संपत मामा बळच. रुसा येत नाही मला, पण बळच तोंड फुगविल असं. माझ्या मोठ्या मामानं लग्न जमविल तर माझं. त्याला कळालं तुमचा नवरदेव रुसलाय, लय ताला येऊन. मामाजी पळत आला कनी आमचा. नवरदेव कानाला धरूनच उचलला. काय वजन नवरदेवाचं. असा कानाला धरून नवरदेव उचलला आणि मामा म्हणला, घाल चडी चडी शेवंती. घाल चडी. काय नवरा नवरी. अरे इथं इड्याच्या पालात महाबास्ता बांधला इड्याला. आता पुण्याला जातोय नवरदेव आंध्रवेल घ्यायला. काय दिवस आमचे बेकार. घाल मला मामा चडी. त्या काळात रुसाफुगी होती. आता शहाणी झाले नवरदेव. कारण लग्नाच्या आधी परिचय असतो ना त्यांचा, त्यामुळं रुसायचा संबंधच नाही. रामाच्या लग्नामध्ये ब्रह्मदेव रुसले. एवढं तोंड फुगविलं फटाक फटाक. पण गेटवर नारद होते. काय बाबा रुसलाय वाटतं? ब्रह्मदेव म्हणले, हो रुसलो नारदा. नारद म्हणले, का कशासाठी रुसले? नारदा, या लग्नामध्ये मला अग्रपूजाचा मान का नाही? नाही थांबणार मी. नारद महर्षी म्हणले, बाबा लग्नाला आला ती पहिली चूक आहे तुमची, आणि अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक आहे. ब्रह्मदेव म्हणले, लग्नाला आलो ती चूक म्हणजे? नारद म्हणले, अहो तुमच्या बापाचं लग्न आहे. बापाच्या लग्नात पोरं हजर नसते. नाही, ब्रह्मदेवाचा जन्म विष्णू भगवंताच्या पोटी झाला, आणि विष्णू भगवंतच म्हणजे राम अवतार आहे. लग्नाला आला ती पहिली चूक. बापाच्या लग्नात पोरं हजर नसते. काय झालं? 8 वर्षाचा मुलगा घरामध्ये गेला आणि माय बापाच्या लग्नाचा अल्बम काढला. अल्बम कळतो तुम्हाला? फोटो ठेवायचं पुस्तक. 8 वर्षाचं पोरगण बसलं ना फोटो तपाशी. पहिल्याच फोटोमध्ये पप्पा मम्मीच्या तोंडात लाडू घालते, दुसऱ्या फोटोत मम्मी पप्पाच्या तोंडात जिलाबी घालती, तिसऱ्या फोटोत मामा मामी, चौथ्या फोटोत काका काकी. ह्याचा फोटो झाला दिसा ना त्याच्यात.
गरम झाला. आई अंगणात स्वयंपाक करत होती. का गाय ये वर माया करती. एक फोटो नाही काढला. मम्मीन पप्पा सगळे फोटो. आईनं ओळखलं हे गिराईक बिघडले. आगाव बोलण्यापेक्षा आईनं सांगितलं हे बघ, हे फोटो काढायचं काम, याचं बिल द्यायचं काम तुझ्या पप्पाने केलंय. ड्युटीहून तू हे पप्पा आले की हे सगळं त्यांना विचार. 5:30 वाजेपर्यंत बाळू फोटोचं पुस्तक घेऊन दारात उभा. बसत नाही, जेवत नाही, बोलत नाही. 5:30 वाजता ड्युटीहून बाप सुटला. रस्त्यामध्ये बाळूसाठी खाऊ घेतला. दारात आल्याबरोबर बाप म्हणतो, बाळू घेणं तुझ्यासाठी खाऊ आणलाय. ह्या गटारात खाऊ आणलाय माझ्यासाठी. बाप म्हणतो, बाळू काय झालं रे बाबा? बघा ना, पहिल्याच फोटोमध्ये मम्मीच्या तोंडात तुम्ही जे लाडू घातलाय, दुसऱ्या फोटोमध्ये मम्मी तुमच्या तोंडात जिलाबी घालती, तिसऱ्या फोटोत काका काकी, चौथ्या फोटोत मामा मामी. एक सुद्धा फोटो याच्यामध्ये तुम्ही माझा काढला नाही. बापानं निरखून बघितलं तर ते बापाच्या लग्नातले फोटो होते. बाळू हे फोटो तुझ्या मायबापाच्या लग्नातले? हो, तुमच्याच लग्नात माझा एखादा का म्हणून नाही घेतला, तेच म्हणतोय मी. बाप म्हणला, मूर्खा, मायबापाच्या लग्नात पोरं हजर नसते. हे जसं तसं नारद ब्रह्मदेवाला म्हणले, आला लग्नाला ती पहिली चूक, कारण बापाच्या लग्नात पोरं हजर नसते. फिरा वापस. गपचूप ब्रह्मदेव वापस फिरले. आता जोड्या लावा. श्रुत कीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला आणि सीता रामाला. एक मंगलाष्टक तात्या म्हणा आणि सगळ्याला अक्षिरा पाहुचालाय समजा. फक्त असं करा, असं करा. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. रामेत्री मकचा पवलनी भुजबळे, मोडोनिया टाकिले पुष्पांचे वर्षावदेव करती. त्रैलोक्यानंदले सीताये, उन्माळ गाली ती गळा. सर्वस्वी अर्पिले जावाई, रघुराज या वधूवरा. तूया तू सदा मंगल शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. जनक राजाच्या 4ही मुलींचं पाणीग्रहण राजा दशरथाच्या 4ही मुलाबरोबर होत आहे. थोडं समाधान आणि फ्रेश होण्यासाठी सुंदरपैकी एक गवळण म्हणतो.